नमस्कार, जय महाराष्ट्र. विधानसभेचे बिगुल वाजले आणि कालच सत्ताधारी पक्षाने सव्वा दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये राबवलेल्या योजनांचा लेखाजोखा मांडला. हो, कारण 2 वर्षापूर्वीचं सरकार, सव्वा 2 वर्ष, अडीच वर्षापूर्वीचं सरकार वेगवेगळे पक्ष फोडून एक एक गाडीचा डबा जोडत जावा तसं हे सरकार तयार झालं आणि काल त्यांनी आम्ही राबवलेल्या योजना म्हणून पत्रकारांना त्या सादर केल्या. त्यातील प्रामुख्याने महत्वाची योजना त्यांनी वारंवार सांगितली ती म्हणजे लाडकी बहीण योजना. आम्ही बहिणींना हे दिलं, आम्ही बहिणींना ते दिलं आणि आमच्या बहिणी आमच्याच पाठीशी उभ्या आहेत. जर आमच्या बहिणींच्या पैशावर नजर ठेवाल, टच कराल तर बहिणी तुम्हाला पाहून घेतील. पण मला या तिघांनाही म्हणजे एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांना सांगायचं आहे, आज ज्यांना तुम्ही लाडकी बहीण म्हणताय, ज्यांच्या खात्यावर पैसे येत आहेत, ती लाडकी बहीण आणि तिचं कुटुंब कोरोना काळामध्ये जिवंत राहिलं, हा महाराष्ट्र वाचला. या महाराष्ट्रातीलच नव्हे तर परराज्यातील जनता सुद्धा या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहिली. ती केवळ आणि केवळ मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारमुळे, महाविकास आघाडी सरकारमुळे. कोरोना काळाची परिस्थिती आजही जर आपण लक्षात घेतली तर आपल्या अंगावर शहारा येतो. त्या आठवणीने आजही आपलं काळीज पिळवटून निघतो. कारण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीचा झालेला मृत्यू असेल किंवा त्याला त्या काळामध्ये आपण ज्या मानसिक ताणतणावामधून वावरत होतो, तो ताणतणाव मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एका मोठ्या भावाप्रमाणे, एका वडिलांप्रमाणे तो आपल्याला वेगवेगळ्या सोयी सुविधा दिल्या आणि आपल्याला कोरोना काळामधून सुरक्षित हा महाराष्ट्र बाहेर काढला. कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी केली नाही. म्हणूनच हा महाराष्ट्र त्यांना कुटुंब प्रमुख म्हणतो. कारण असं म्हणतात, पावसाळ्यामध्ये पत्रा सगळ्यात जास्त वाचतो. आपल्याला वाटतं हा किती वाचतो, किरकिर करतो, पण तोच घरावरील पत्रा आपल्या घराचं संरक्षण करत असतो. म्हणून तो कधी सांगत नाही की माझ्यामुळे तुम्ही वाचला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये महाराष्ट्र सुरक्षित ठेवला, पण कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी केली नाही. कारण कुटुंब प्रमुख मी केलं हे कधीही सांगत नाही. लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे आलेच ते त्यांना यायलाच हवे होते, पण आपल्या बहिणींना पैसे दिले पाहिजेत हे कळायला सव्वा दोन वर्ष, अडीच वर्षाचा काळ लागतो. ही खरंच खेदाची गोष्ट आहे. 50 खोके एकदम ओके घेऊन सरकार स्थापन करताना आपल्याला लगेच बहिणी आठवल्या नाही, पण निवडणुकीच्या तोंडावर बहिणी आठवतात. परत हे म्हणतील विरोधक, असं म्हणतात कोणतीही योजना राबवायला विचार करावा लागतो आणि तो विचार मला वाटतं निवडणुकीच्या तोंडावर पूर्ण झाला आणि बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले. पण ही बहीण सुद्धा तेवढी सजग झालेली आहे. पैसे आले हा तिचा हक्कच आहे, कारण तो तिला मिळालाच पाहिजे. पण भाऊ किती चलाक आहेत हे तिला कळून चुकलेलं आहे. 15 लाखाचे कमीत कमी 1500 तरी आले, पण पुन्हा सत्ता आल्यानंतर या 1500चे 15 रुपये तरी खात्यामध्ये येतील की नाही हे बहिणीला माहिती आहे. आणि त्यामुळं तुम्ही जे म्हणता की बहिणींच्या योजनांवर डोळा ठेवला, टच केला तर बहिणी तुम्हाला पाहून घेतील. तुम्ही योजना बहिणींना आमिष देण्यासाठी जर देत असाल तर बहिणीलाही माहिती आहे आपण ज्याला कुटुंब प्रमुख मानलं तो माणूस किती सच्चा आहे आणि खऱ्या अर्थाने तो बहिणींच्या पाठीशी नव्हे, या संपूर्ण महाराष्ट्रातील कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहणारा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.